तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया रणवीर अलाहाबादिया हा पोरगा कोण आहे. जिकडं बघावं तिकडं हेच दिसतंय. तर यांनी काय मॅटर केलाय जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. डार्क जोकसाठी फेमस असणारा एक शो इंडियाज गॉट लेटेंडमध्ये हा भाऊ पाहुणा जज म्हणून आला आणि डार्क जोक मारण्याचा एक प्रयत्न केला आणि लय बेकार अडकलाय. याआधी आध्यात्मिक विषयावर बोलणाऱ्या रणवीरची ही बाजू जनतेच्या समोर आली आणि ट्रोलिंगच्या पुढे जाऊन रणवीरला बॉयकॉट करा असेही काही जण म्हणत आहेत. रणवीर अलाहाबादिया एवढा फेमस कसा झाला, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर वळू या विषयाकडे. तर पाहू या पोराचा इतिहास काय आहे. रणवीर राहणारा मुंबईचा. ह्याच्या घरात सगळेजण डॉक्टर, पण हे पोरग झालं इंजिनियर आणि पुढं आलं यूट्यूबवर. आणि असं म्हणतात की इंजिनिअरिंग करत असताना ह्याला लागलं दारूचं व्यसन. पुढं या सगळ्यातून हे बाहेर पडलं आणि लाईफ कोच बनलं. लोकांना जगण्याचं ज्ञान देऊ लागलं. बियर बायसेफ एक चॅनल यानं उघडलं. घरातच सेटअप केला आणि व्हिडिओ बनवू लागला. आणि त्या व्हिडिओमध्ये हे भाऊ फिटनेसच्या टिप्स देऊ लागला. वर्कआउट, डाएट या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांना देऊ लागला. पुढं काही दिवसानं ह्यानं आपल्या स्वतःच्या नावानं एक यूट्यूब चॅनल बनवलं आणि सेम व्हिडिओ हिंदी भाषेतही टाकू लागला. भारतात इंटरनेट स्वस्त झालं आणि त्या दरम्यान चॅनल फुल जोशात चालू लागलं. मग पुढं इंटरनेटवर फेमस असणारे व्यक्तीचे हेवगडी इंटरव्ह्यू घेऊ लागला. ह्याच्या पॉडकास्टला मोठमोठे लोक येऊ लागले. मग ह्यो लय फेमस झाला. याच्या पॉडकास्टला नेता म्हणू नका, अभिनेता म्हणू नका, खेळाडू म्हणू नका, मोठमोठे यूट्यूबर म्हणू नका, इंटरनॅशनल सेलिब्रिटी म्हणू नका, असले मोठमोठे दिग्गज हजेरी लावायचे. मोठमोठ्या लोकांची उपस्थिती असल्यानं पॉडकास्टवर रणवीर खूप फेमस झाला होता. पण तो फेमस होण्यामागे एक कारण होतं. त्याच्या पॉडकास्टचे विषय एलियन, हॉरर, न्यूमरोलॉजी अशा रहस्यमय विषयावर याच्या व्हिडिओमध्ये चर्चा व्हायची. बघता बघता व्ह्यू वाढत होते व संधीचं सोनं करत यानं एकामागं एक 7 चॅनल तयार केले. मीममुळे पण त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे ऐकतानाचे त्याचे हावभाव थोडे विचित्र असायचे व त्यावर मीम बनायचे. या गोष्टीमुळे रणवीर चर्चेत आला व पुढे त्याने स्वतःचे मीम शेअर करून आणखी प्रसिद्धी मिळवली. रणवीर फेमस बनण्याचा आणखी एक कारण ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते मिळालेला पुरस्कार. मार्च 2024 रोजी व्हिडिओ क्रिएटरसाठी भारत सरकारने सुरू केलेल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड या भव्य कार्यक्रमात रणवीर अलाहाबादिया याला डिसरप्टर ऑफ द इयर हा सन्मान मिळाला. यश मिळवणं जेवढं कठीण असतं तेवढंच टिकवणं कठीण असतं. इंडियाज गॉट लेटेंडमध्ये याने एक वादग्रस्त विधान केलं आणि आता त्याला जनतेच्या रागाचा सामना करावा लागत आहे. अनेक नामांकित न्यूज चॅनलवर तसेच संसदेमध्ये हा विषय मांडला गेला. पुढे इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून रणवीरने माफी मागितली. पण सध्या हा विषय खूप चिघळला असून पुढं काय होणार देव जाणे. रणवीरच्या या वादग्रस्त विधानावर तुमचं मत काय कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. बाकी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.